होऊ शकते. हवे सर, जर नक्कीच एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. 25 वर्षापासून तुम्ही क्रिकेटमध्ये आहात, या क्रिकेटचे संलग्न आहेत. एक 8 ते 10 वर्षापूर्वी असा वाद झालेला की क्रिकेट ज्यांनी खेळलेले आहेत त्यांनीच समालोचन करावं किंवा त्यांनीच समीक्षा करावी क्रिकेटची. आणि त्यानंतर आपण पाहिलं ESPN, स्टार स्पोर्ट अशा ज्या वाहिन्या होत्या त्या वाहिन्यांवरून पूर्ण जे क्रिकेट खेळले नव्हते त्या समीक्षकांना, समालोचकांना हटवून त्या ठिकाणी जे क्रिकेट खेळलेले होते ते समालोचक आणि समीक्षक त्यांनी बसवलेले आहेत. काय म्हणणं आपल्याला आहे की क्रिकेट जे खेळणार आहेत त्यांनी समीक्षा करावी की न खेळणाऱ्यांनी समीक्षा करावी? नहीं, देखिए आपके पास अगर डबल रोल है, आपने फिल्में देखी होंगी कि जहां पे डबल रोल, जॉली के कैप्टन आपको हमसे संपर्क करना है कमेटी से, आपने फिल्में भी देखी होंगी जिसमें डबल रोल रहता है. एक आदमी ऐसा रहता है जिसके पास कई क्षमताएं रहती. अगर भारत के जो एक्स क्रिकेटर हैं या दुनिया के जो एक्स क्रिकेटर हैं उनमें अगर बोलने की क्षमता है, उनके पास नॉलेज है क्रिकेट के प्रति, और वो माइक्रोफोन लेके बैठते हैं तो उस पर हम कुछ नहीं कह सकते. दे हैव लॉट ऑफ टैलेंट. अब ये तो बात है चिकने सर कि मेरे जैसा छोटा कमेंटेटर, मैं तो, मेरी नजर से मेरे से सभी अच्छे कमेंटेटर हैं. लेकिन भावे सर, एक मैं बात कहना चाहूंगा, इससे पहले जो क्रिकेट नहीं खेलते थे वो भी कमेंट्री कर रहे थे, लेकिन सबको अब हटा दिया गया है. सही है, सुशील दोषी वन ऑफ द बेस्ट कमेंटेटर, लेकिन वो दूरदर्शन पे रहते हैं, जिन्होंने पूरे हिंदुस्तान के ऑल इंडिया रेडियो और दूरदर्शन पे हुकूमत की 40 साल. लेजेंड, वॉइस ऑफ इंडिया. अब तो मानो एक आदत पड़ गई है, आप क्रिकेट छोड़ दो और कमेंटेटर बन जाओ इंटरनेशनल क्रिकेट में. नहीं, हर एक का अपना अपनी सोच है, हर एक का अपना अपना चॉइस है. कई क्रिकेटर्स ऐसे हैं जो कमेंटेटर बनते हैं, कई क्रिकेटर्स ऐसे हैं जो कोच बन जाते हैं, कई क्रिकेटर्स ऐसे हैं जो एकेडमी बना लेते हैं. बहरहाल आपके पास जो भी ताकत है, इंग्लिश में कहावत है, यू हैव पावर शो इट. आपके पास जिस फील्ड में भी ताकत है आपको उसे यूटिलाइज करना चाहिए. लेकिन भिवंडी क्रिकेट में मैं तो अभी भी कहूंगा कि कमेंटेटर का ये जो सपना है बिल्कुल यहाँ पर पूरा हो सकता है. अच्छे अच्छे कमेंटर आ रहे और अच्छे अच्छे कमेंटर अभी भी पैदा हो रहे. यस, और मौका भी सभी को कहीं ना कहीं मिल रहा है, और ग्रामीण में तो बहुत ज्यादा क्रिकेट है. मैं भी कहूंगा कि हमारा जो कमेंट्री पैनल है वो इतना उच्च स्तरीय है कि किसी भी टूर्नामेंट को कवरेज दे सकता है. ये मैं नहीं कहता, ये बाहर से आने वाले तमाम कमेंटेटर्स, खासतौर से महेश तिवारी ने हमेशा काफी सराहना की यहाँ की कमेंट्री की, यहाँ के क्रिकेट की. कई अंतर्राष्ट्रीय लेवल के जो लोग आए, जो टेस्ट क्रिकेटर आए, जिनके इंटरव्यूज हम लोगों ने किए, उन्होंने भी काफी सराहना की. और आखिर एक सवाल बाबे सर, जो नए कमेंटेटर हमारे जैसे आ रहे, सुभाष धुमाल हो, मैं हूँ, या सचिन पवार, प्रमोद पाटिल और भी नए कमेंटेटर, मतलब आपके नजर से नए, क्योंकि आपने तो 25 साल इसमें गुजारे, क्या संदेश रहेगा आपका? आपको ये किसने कहा कि आप नए कमेंटेटर हैं या सुभाष धुमाल? अच्छे खासे मैच्योर्ड कमेंटेटर है, अच्छी खासी कमेंट्री कर रहे हैं. तर सामन्याला सुरुवात होते मराठा पंजाब आणि मॅगी 11 या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. मराठा पंजाब संघाकडून सलामीची जोडी आतिश पाटील आणि यशपाल माली, सलामीची जोडी. मैदानावर क्षेत्ररक्षण लावलं जातंय. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही. ऑन साइडला आपण बघितलं मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. पहिला चेंडू सलमान, या पहिल्या चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटवर येत नाहीये. नक्कीच थोडासा अपील केला गेला होता, पंच मात्र सहमत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव चेंडू निघून जातोय. ब्यूटीफुल बॉल अप टू द बॅट्समॅन एंड आतिश पाटील इन ट्रबल. लवली स्टार्ट फ्रॉम सलमान. मराठा पंजाब ज्या संघाने या अगोदरच आपण बघितलं होतं बाली चषक ही स्पर्धा जिंकली होती आणि नक्कीच चॅम्पियन्स ठरला होता बाली चषकामध्ये. सलमान, शॉर्ट चेंडू, नक्कीच तेज तर्रार चेंडू, जागते रहो का आदेश देणारा चेंडू. भावे सर, बनाना स्विंग, इनका जो बॉलिंग एक्शन है थोड़ा कहीं ना कहीं
शेन बॉन्ड से मिलता है न्यूजीलैंड के, और बाउंसर भी क्या था, आतिश घूम भी नहीं पाए थे कि गेंद कान के पास से चली गई. चॅम्पियन्स पद मिळवणं सोपं असतंय भावे सर, पण चॅम्पियन्स पद राखणं कठीण असतंय. मराठा पंजाब संघासमोर तीच अग्निपरीक्षा असेल. सलमान ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा ते तरार चेंडू, शॉर्ट चेंडू होता, नक्कीच एक उसळलेला चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये, आपटलेला चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा बाहेरच्या अंगाला निघतोय, मात्र यष्टीरक्षक कुठलीही चूक करत नाही. मिडल कॉन्फरन्स आता मात्र यशपाल माली काहीतरी गुरुमन देताना, कानमंत्र देताना आतिश पाटील यास. अब समाचार कैफी आजमी से आ रहा है कि वहां पे सहारा इंडियंस के मयूर ने अर्धशतक लगाया है. 28वां अर्धशतक सिटी क्रिकेट में. एक यहां लगी आज और 2 लगे कैफी आजमी में. सलमान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय बदललेलं आहे. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग यांच्यामध्ये एक क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र तेच तरार चेंडू यष्टीरक्षकाला चाकून नॉन स्टॉप सीमारेषेकडे सरसावतोय. डीप पाय लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अशा प्रकारे 4 धावांनी संघाचं खातं खोललं जातंय. धावा येवो कशाही येवो, संघाचं खातं खोलणं अतिशय महत्वाचं होतं आणि तेच खातं खोललं जातंय. सलमान पुत्र पुन्हा एकदा चेंडूला हुक केलाय. नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चेंडू. चौकार. नहीं, 2 तुम्हारी 2 हमारी, 2 डॉट गेंदे और 2 चौके. हालांकि मैगी 11 का इस सीजन का जो परफॉर्मेंस रहा है नैनेश्वर चिकने सर, वो बहुत ही आला रहा है. दोनों भी चौके जो आए थे वो लकी चौके आए थे, तर नक्कीच लकी चौकार या ठिकाणी येत आहेत. अब रन किस तरह आए जरूरी नहीं, रन आना जरूरी है. लक फैक्टर नहीं रहता तो अमोल के 2 कैच कैसे छूट जाते. मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. तेज तर्रार गोलंदाजी भावे सर, अप्रतिम तेज तर्रार गोलंदाजी आपण पाहतोय. जब सलमान इतनी तेज गेंदे कर रहे हैं तो यासिर क्या करेंगे इस विकेट पे, जो कि बहुत तेज विकेट है, टिप्पा खाने के बाद बहुत तेज निकलती है, और तालुका क्रिकेट के यासिर सबसे तेज गेंदबाज हैं. उत्कृष्ट इंग्रजी समालोचक संदीप बागुल सर यांच्याकडून या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद संदीप बागुल सर. बहुत बड़े कमेंटेटर है, बहुत बड़े कमेंटेटर है संदीप बागुल. इस इलाके में रहते हैं, इंग्लिश के तो बहुत बड़े कमेंटेटर है. मैं चाहूंगा कि शाम का समय है और वो इस स्पर्धा की कम से कम सैर करने आए. उन्होंने ही तो मुझे पूछा था कि भावे सर ये डंडा शेर कैसा बन जाता है. शेरनी सैर करने जाता है जब उड़ जाता है. आपका स्वागत है संदीप बागुल, बहुत महान कमेंटेटर. प्रतिभा विलास 2014 और 15 में वो मेरे साथ रहे थे. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले आतिश पाटील याच्या बॅटमधून 2 चौकार आल्यानंतर 8. पण भावी सर म्हणू शकत नाही की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात झालेली मराठा पंजाब संघाची. यस, फिर भी इनफ टोटल नहीं. जिस तरह पिछले मैच को हमने देखा है कि जिस तरह रन बने थे ज्यादा, लेकिन एक प्लस पॉइंट मराठा पंजाब के पास है कि शाम डर रही है, उनकी बल्लेबाजी है,
और मैगी को ये जो भी टोटल है वो फ्लड लाइट में चेस करना होगा. अगदी बरोबर आहे. मात्र पाहायचंय मराठा पंजाब संघ किती धावांपर्यंत जातोय. फुलटॉस चेंडू स्विंग केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. कर दिया गेंद को. कैलकुलेटेड 6. यस, दिस इज अ यशपाल माली स्पेशल. यस, यशपाल माली जिस तरह ग्रामीण सिटी क्रिकेट में कई सालों से लगातार अच्छा परफॉर्मेंस दे रहे. आकाश याला मात्र पुन्हा एकदा चेंडूला स्विंग केलेला पाहायचंय. डीप स्केल लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गेंद को आने दिया था, ठीक गेंद की लाइन के अंदर आए. बहुत खूबसूरत हुक शॉट बैकवर्ड ऑफ द स्क्वायर. 6 रन. काल ग्रामीण मध्ये खेळताना भावे सर शेवटच्या आपण सामन्यामध्ये पाहिलं होतं यशपाल मालीने जी फलंदाजी केली होती तीच फलंदाजी आपल्याला डिक्टो या ठिकाणी पाहायला मिळते सिटी क्रिकेटमध्येही. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सिटीमध्ये अजूनही षटकारांची हॅट्रिक झालेली आहे. मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये 5 असे फलंदाज आहे की ज्यांनी षटकारांच्या हॅट्रिक साजरी केली. पाहायचं यशपाल माली षटकारांच्या हॅट्रिक पूर्ण करणारा सिटी मधील पहिला फलंदाज बनतोय का. आकाश यावेळी मात्र पायांवर आदळतोय. चेंडू मात्र अपील केला जातोय. पंच सहमत नाही. लेग पायचा इशारा येतोय. 1 धाव पूर्ण. बहुत अच्छी गेंद आगे रखा था और बैकलीफ को नीचा नहीं कर पाए थे यशपाल माली. बहुत ही खूबसूरत मौसम है. सुहानी शाम आप सभी के नाम. आतापर्यंत धावसंख्या जी झालेली आहे 21 धावांवर पोहोचलेला मराठा पंजाब संघ. मात्र एकही फलंदाज अजूनही बाद झालेला नाहीये. यावेळी मात्र हलके स्टॅप केलेला चेंडू पॉइंटला. एकाशिवाय काही मिळणार नाहीये. आतिश पाटील आज थोडासा चाचपडताना दिसतोय भावी सर. कारण बरेचशा आपण बघितले चेंडू केलेले आहेत. आत्मविश्वासाने चेंडू खेळू शकला नव्हता आणि 2 जे चौकार त्याच्या बॅटमधून आलेले होते नक्कीच लकी चौकार मिळाले होते. मात्र व्यवस्थित फलंदाजी करताना दिसतोय यशपाल माळी. मात्र चेंडूला स्वीप केलेला. व्हाट अ शॉट. दिस इज डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकारासाठी. मैं तो समझता हूं कि मैक्सवेल भी इतना तेज शॉट नहीं खेलेंगे जो मैक्सवेल के अंदाज में यशपाल माली ने खेला है. क्या शॉट खेला है. बंदूक की गोली की तरह गेंद जाती हुई. ये देखिए मैक्सवेल के लेफ्ट स्वीप किया था बहुत ही खूबसूरती के साथ. वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाद 4 रन. जबरदस्त फटका होता आणि फटक्यामध्ये वेग इतका होता की गोली की रफ्तार से नक्कीच गेंद सीमारेषेच्या बाहेर. आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या पोहोचते 26 वर. बिनबाद 26. अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे मराठा पंजाब संघासमोर. चेंडू हवेत पाहायचंय. क्षेत्ररक्षक चेंडू काढली. ओ हो या ठिकाणी मात्र झेल सुटतोय. जीवनदाळ मिळतोय यशपाल माळीला. फलंदाज नशीबवान ठरतोय. गोलंदाज मात्र कम नशीबी ठरतोय. आय थिंक मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाचा झेल होताय भावे सर. मात्र ये देखिए नहीं चुनाव सही नहीं था शॉट खेलने का. लिविंग एज लगा था. मिड विकेट पे खेलना चाहते थे. आपने देखा था कि रतन बुआ में गैसुद्दीन शेख इसी तरह आउट हुए थे जब पुल करने की कोशिश की थी उन्होंने और मिड ऑफ पे आउट हुए थे. अब योगेश भुईर हमेशा यशपाल को बहुत ही अव्वल कहते हैं और है भी अव्वल. उनका कहना है कि मैक्सवेल तो बहुत जूनियर है, सीनियर तो यशपाल माली है. ऐसा लग रहा है कि उनके शॉट्स वो कॉपी कर रहे हैं. जरीमारी आलिमगड संघाचे कर्णधार आतिश पाटील मान्यवर कक्षामध्ये उपस्थित होते आहेत. वेलकम आतिश पाटील. आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑलराऊंडर आहेत जरीमारी आलिमगड संघाचे. या सीझन मध्ये आलिमगड संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. एक मेगा शो ही
जारीमारी अलीमगड संघाच्या वतीने भरवला गेला होता ग्रामीण क्रिकेटचा. वेलकम आतिश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. दौर के बाद आइए अब अगले 4 ओवर में क्या कुछ होता है सुनते हैं बाबे सर की जुबानी. वेलकम बाबे सर. Thank you. Aneshwar Chikne is going to be Salman continue from Mundora end. Facing him Atish Patil goes his back foot. Miscue pull his stalk in the air and Atish on his way. अपनी तो जैसे तैसे Very fast to the batsman after pitching. नक्कीच. मात्र विकेट जी पिच आहे ती पण आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे पिचने पण, कारण जसजशी या पिचवर सूर्याची किरणे नष्ट होतील मात्र पिच थोडीशी संत होणार आहे बावे सर. Still, I think a very good wicket now for both sides, like batting and bowling, because uneven bounce is there. But in later night, ball is coming little bit late. The bounce is low. His score is 26 for the loss of 1 wicket. Man out Atish Patil for just 8. He played 6 balls and made 8 runs, help up 2 boundaries. Now the great man Dipesh Mali. Here goes up to the wicket now. This time Ashfaq swings it in the air. Misjudging but well cut off of the body, saving 2 runs. न्यू मैन इन दीपेश माली. मैं तो अक्सर कहता हूं वो फील्डिंग भी करते हैं, तो कि जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं तो गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. हालांकि अगला डायलॉग नबील ने लगाया था कि वो जब फील्डिंग करते हैं तो बल्लेबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. बिल्कुल, जिनकी चर्चा है भिवंडी की गली गली वो है दीपेश माली. यस, ही इज अ वेरी फेमस प्लेयर एंड वेरी वन ऑफ द कूल कस्टमर. Salman. Ball this time bouncer, beautiful, but high bouncer. Umpire call a wide. Salman getting lot of pace and as far as bounce from the pitch. The Maggie's pace attacker, all rounder. नक्कीच पिचचा चांगला उपयोग केलेला या ठिकाणी सलमानने. बाउन्सी चेंडू जास्त टाकलेले आहेत आणि ते बाउन्सी चेंडू यशस्वी झालेले आहेत सलमानचे. Yes, umpire signaling you ball 1 bouncer, 1 for the over. No. White signal, white as umpire now call. Right decision. Salman. Ball is ball him around the legs, best beats with the pace. अब ये भी समंदर में कश्ती को दिखाया जा रहा था. ये देखिए, समंदर के सफर में इस तरह आवाज दे हमको, हवाएं तेज हो और कश्तियों में शाम हो जाए, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दे, ना जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. Departure of Yashpal Mali, who made his role hist of 3 sixes, 2 sixes and a boundary. He made valuable 18 runs for Maratha Punjab. यस बाबे सर, कमेंट्री बॉक्स में हमेशा सीरियस वातावरण नहीं होना चाहिए, कभी तो हल्का फुल्का होना चाहिए. Yes, we are also human. Chikne enjoying, Thumal enjoying, Pramod Patil enjoying, everyone enjoying in MP Trophy 2017. वेलकम डीजे वेदांतचे प्रोप्रायटर दीपक म्हात्रे, आपला हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे. तसेच अष्टपैलू खेळाडू जगदीश पाटील
आपलंही मनापासून हार्दिक स्वागत न्यू आहे. बैट्समैन इन कंप्लीट टेक्निक बैट्समैन Hari. Salman balls this time. Hari tried to push him outside of his stump. Lucky for him, not gets outside edge. Lovely delivery from Salman. He bowls corridor uncertainty. Salman turn from Mundora end up to the wicket now. A ball this time chipped away with the straight bat to long off and Hari off the mark. Score moves up to 30 for the loss of 2 wicket. Maratha Punjab, third over in progress, and now the dangerous Deepesh Mali on his strike. He is a class player. He is the class batsman. He is the very popular player in Bhiwandi cricket taluka as far rural and city. And the view was Salman. This time try to play it, and I think what a priceless wicket claimed by Salman. Not a very good choice. Tried to turning on the onside and ball is stripped the bells and Maggie delighted, Salman delighted. What a perfect Yorker. नक्कीच भावे सर, आपण बघितलं जरी क्लीन बोल्ड झाला नसता, पायांवर जरी चेंडू आदळतोय तरी पंचांच्या मनात ही शंका राहिली नसती. तो आपण पाहतोय मधल्या एसटीवर चेंडू होता आणि मात्र मधली एसटी उखडून जातोय. दीपेश माळी बाद होते. या षटकाचा जर विचार केला सलमानने अप्रतिम गोलंदाजी केलेले, तर बरं 3 फलंदाज आतापर्यंत बाद केलेले. 3 ओवर की समाप्ति 30 रन. अब अच्छा टोटल नहीं है. आमच्यामध्ये सामील होतात मान्यवर कक्षामध्ये दीपक म्हात्रे, डीकेमैन, वेदांत डीजे प्रोप्राइटर, त्यानंतर जगदीश पाटिल, मनोज केनी. यस, गोपीनाथ मुंडे में उन्होंने हमें चैलेंज पे बहुत अच्छा साउंड सिस्टम दिया था, जबकि हिमालय डीजे यहाँ पे रंग भरते हुए. DSB, यहाँ से अब पार्टनरशिप की जरूरत है. जिस तरह से ग्रेग चैपल ने आज 247 रन बनाए थे, अच्छी पार्टनरशिप की थी न्यूजीलैंड के खिलाफ. गेंदबाजी के लिए आकाश को बुलाया गया. आकाश, पहली गेंद विद टाइट स्विंग किया ऑन साइड में हवा में, और गेंद इस वक्त रिकोशेज होती हुई हाथों से 6 रन. नाप तोल के मारा हुआ सिक्सर हरी के बल्ले से. चेंडू होता क्षेत्ररक्षकाच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. 6 रन से उछलता हुआ स्कोर इस वक्त 36 पे पहुंचा है. सुनील गरज, जिन्होंने बाली ट्रॉफी में बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. आकाश राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस मरतबा गेंद को मोड़ दिया ऑन साइड में. 1 रन स्कोर में बढ़ता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 37 रनों पे. अगला मुकाबला टॉस के लिए मैं आवाज देना चाहूंगा दोनों टीमों को, जो ग्रामीण गढ़ से है. आपको तैयार रहना है. काजल स्पोर्ट पूर्णा और कानाई पाए, आप दोनों को तैयार रहना है टॉस के लिए. काजल स्पोर्ट पूर्ण संघाचे कर्णधार या ठिकाणी हजर झालेले आहेत. आकाश वलसे गेंदबाजी कर रहे हैं. द मैन फ्रॉम कारीवली, शिलार, बहुत बढ़िया. आकाश वारगड़े गेंदबाजी कर रहे हैं. ये देखिए काफी स्विंग भी थी टिप्पा खाने के बाद. हालांकि लेग ब्रेक गेंदबाज है, लेकिन आज जो मीडियम पेस गेंदबाजी कर रहे हैं.
यही कारण है कि विकेट तेज गेंदबाजों को सहायता कर रही है, हालांकि वो लेग ब्रेक गेंदबाज हैं, हाथ तेज कर रहे हैं। इस मरतबा खड़े खड़े खेला, रिकॉर्डो पॉवेल का शॉट 6 रन। पंच, ये पंच किया था वहां पे सुनील घरत ने। सुस्वागतम सुस्वागतम सन्माननीय श्री रामजी भोईर साहेब, सन्माननीय श्री बाजीराव भोईर साहेब, सन्माननीय श्री प्रशांत भोईर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री पराग भोईर साहेब, सन्माननीय श्री अरुण भामरेजी, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। खासदार चषक 2017 मध्ये मराठा पंजाब, शेलूमाता वर्ल्ड आणि योगेशजी भोईर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। बहुत ही खूबसूरत शॉट पंच किया था केवल रिकॉर्डो पॉवेल ने 6 रन। सर्व मान्यवर आमच्यामध्ये उपस्थित होत आहेत। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा खासदार चषक 2017 मध्ये मनापासून सस्नेह हार्दिक स्वागत। इस बीच अगेन फिर पैरों के सामने खेलने की कोशिश, आउट एलबीडब्ल्यू, बड़ी विकेट, आउट होके जा रहे हैं सुनील घरत। आइए देखते हैं किस तरह से आउट हुए। नीची गेंद रही थी, यस, प्लम एलबीडब्ल्यू, अंपायर के मन में कोई शंका नहीं। नक्कीच आपण बघितलं चेंडू पाडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि चेंडू शरीरावर आदळतोय, पायांवर आदळतोय। अंपायरकडे पंचांकडे मागणी केली जाते आणि पंच मात्र ती मागणी उचलून धरताय। लेकिन बड़ी बात है कि प्रतीक भुईर अभी तक बल्लेबाजी को नहीं आए। नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं। अजीत को भेजा है, बाएं हाथ के बैट्समैन है। रणनीति को चेंज किया गया है, लेकिन अभी भी मैं कहूंगा कि जहां तक मराठा पंजाब का ताल्लुक है, जहां तक इस विकेट का ताल्लुक है, जहां तक इस ग्राउंड का ताल्लुक है, टोटल उतना अच्छा नहीं। सिर्फ प्लस पॉइंट ये मराठा पंजाब को कि मैगी को रात की रोशनी में बल्लेबाजी करना होगी। ये देखिए हमारे तमाम मान्यवर्स हमसे जुड़ते हुए। आकाश गेंदबाजी कर रहे हैं टेम्पल एंड की जानिब से। सामना करेंगे बैट्समैन अजीत। मनोज पाटिल भी हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। दीपक मात्रे भी हमसे जुड़ चुके हैं। इस मरतबा बैकलीफ को नीचे गया, बहुत खूबसूरत ड्राइव, गैप में गेंद जा रही है, 4 रन। जाजिबुल नजर स्ट्रोक, नजरों में इस तरह के शॉट जज्ब होते हैं। हार्ट टचिंग स्ट्रोक खेला है, एफर्टलेस, मिनिमम एफर्ट एंड मैक्सिमम रिजल्ट। क्या शॉट खेला अजीत ने, मूड बना दिया है। ये देखिए बिल्कुल गेंद के ऊपर आके ड्राइव किया था, प्लेसमेंट लाजवाब, अफलातून शॉट, 4 रन। तर या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 4 बाद 47। मराठा पंजाब टॉस जिंकल्यानंतर ये देखिए बहुत खूबसूरत सनसेट का नजारा प्रिंस मूवीज की कैमरा आंख से डूब रहा है। देखते देखते हाथों से निकल जाएंगे, हम भी सूरज की तरह शाम को ढल जाएंगे। और इतने आवाज के पत्थर ना उछालो यारो, हम तो एहसास की गर्मी से पिघल जाएंगे। क्या बात है, क्या बात है। 4 ओवर कुल मिलाकर रन बने 47। क्या लगता है नैनेश्वर चिकनी के और कितने रन यहाँ पे मराठा पंजाब सेट करे? फ्लड लाईट ऑन करना है, फ्लड लाईट। नक्कीच अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांच्या खेळामध्ये एक 30 ते 35 धावा जर आल्या तर इनफ टोटल कडे वळू शकतोय मराठा पंजाब संघ। इसका कारण है कि रकीब इस सीजन में बहुत किफायती गेंदबाजी कर रहे हैं। जहीर खान और भिवंडी
यासिर शेख की जो तेज गेंदे उन्होंने तो सभी को परेशान किया है। जब परेशान अगर भिवंडी के एबी डिविलियर्स, गैसुद्दीन शेख हुए, तो फिर यासिर की गेंदे और बैट्समैनों के लिए तो कैट आ रही। ये देखिए पंची उड़ान भरता हुआ, बहुत खूबसूरत नजारा आप देख रहे हैं। दो अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद है, प्रतीक भोईर का आना बाकी है, लेकिन बहुत कुछ डिपेंड करेगा हरी पे। ये बहुत जल्दी इम्प्रोवाइज स्ट्रोक्स खेलते हैं और इन्होंने रिवर्स स्वीप इस सीजन में अच्छे खेल दिया रिवर्स शॉट, लेकिन गेंद कवर बाउंड्री के ऊपर 6 रन। दिल आप कैच करे ना करे या ना करे, लेकिन कैच को तो कैच करना चाहिए। मराठा पंजाब हा संघ इथे खेळतोय, एक चांगली भागीदारी आपण पाहतोय हरी आणि अजित मार्फत। और संदीप मोरे हमसे जुड़ते हुए, वॉइस ऑफ वसई, आपका हार्दिक स्वागत है, वेलकम सर। थैंक यू। गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त जावेद, इस मरतबा खड़े खड़े लॉप कर दिया अजीत ने चंदर पॉल के अंदाज में, मैदान के बाहर 6 रन। सॉरी, हरी ने रिवर्स शॉट खेला है। मैंने अभी कहा था कि बाली ट्रॉफी में रिवर्स शॉट के जलवे थे, और ये जलवा वो भी कितनी दूर, ऐसा लगा कि कोई बाएं हाथ के बैट्समैन इस शॉट को खेले हो। हरी जल्दी में और जल्दी स्कोर को आगे बढ़ाते हुए। नक्कीच परफॉर्मन्स हा थोडासा टेम्पररी असतो, मात्र क्लास हा कायम असतो आणि तेच सादर करताना हरी। जावेद हरी के लिए फिर से रिवर्स खेलने की कोशिश, अब तो वो बाएं ही खड़े रह गए, क्योंकि हवाएं जिस तरह चल रही है वो पश्चिम से पूरब की तरफ चल रही है, और यही कारण है। संदीप मोरे हमसे जुड़ते हुए, जिन्होंने बहुत बड़ा रोल अदा किया, और इस ग्राउंड पे तो उनका रोल हमेशा बड़ा रहा है, चाहे केपीएल हो। धन्यवाद। इस बीच गेंद कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को मिड विकेट बाउंड्री के ऊपर, 6 रन। नक्कीच आपण पाहतोय की मराठा पंजाब संघाचे हे वाघ नक्कीच बऱ्याच दिवसांपासून जणू उपाशी होते, भुकेले होते, आणि धावांची भूक नक्कीच त्यांना जास्त प्रमाणात लागली, आणि नक्कीच धावांची लूट देखील जास्त प्रमाणात केली जाते। यह साला के आज 8 रन बना के आतिश पटेल आउट हुए, यशपाल माली ने 18 बनाए। आज दीपेश माली अपना खाता नहीं खोल पाए, सुनील गरत 6 पे आउट हुए, लेकिन हरी ने इस वक्त मोर्चा संभाल लिया। 4 सिक्सर लगा चुके हैं। आज एक अर्धशतक पहला बनाया अमोल पाटिल चौली कामतगर सिटी क्रिकेट से। आज कैफी आजमी शुरू हुआ, 2 अर्धशतक लगे सिटी क्रिकेट में। 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं हरी, आखिरी ओवर, और मराठा पंजाब ने एक अच्छा टोटल 69 बनाए। यहां से अगर संदीप 10 से 15 रन बनते हैं तो फिर हमारा टेलीकास्ट कुछ क्षणों के लिए बंद हुआ था, हम दर्शकों से क्षमा चाहेंगे। संदीप मोरे, जिन्होंने स्वयंभो कप से कदम रखा था भिवंडी क्रिकेट तालुका में, और तालुका के कई ग्रामीण के मेगा इवेंट वो कर चुके हैं। सुभाष धुमाल ने तो 26 के 26 मेगा इवेंट किए। गेंदबाजी के लिए
यासिर बहुत तेज गेंद, सॉरी गेंदबाजी के लिए इस वक्त आकाश बहुत तेज गेंद थी और बैकलीफ को नीचा करके खेला था बैट्समैन अजीत ने। फ्लड लाइट ऑन हो चुकी है, स्कोर है 70 रन। इसके बाद ग्रामीण क्रिकेट का मुकाबला काजल स्पोर्ट्स पूर्णा और कन्हई पाए। उसके बाद बड़ा मुकाबला सिटी क्रिकेट में बुम बुम मुनाफ और बुम बुम सुभाष विडेन बनाम बिंडियन। यासिर की गेंद ऊपरी आकाश की गेंद और आउट हो गए हरी, लेकिन हरी ने आउट होने से पहले बहुत बढ़िया बल्लेबाजी की। ने जब टॉस जीता था तो कहा था कि दूसरी इनिंग फ्लड लाइट में होंगी और यही कारण है कि वो बल्लेबाजी कर रहे। यहां से अगर 8 से 10 रन बन गए तो कठिनाइयां बढ़ सकती है मॅगी की। हालांकि मॅगी के पास भी 8 नंबर तक बहुत अच्छे बैट्समैन है। काल आपण जर पाहिलं ट्रिपल एस एंटरटेनमेंट आणि जय भोलेनाथ सरलीपाडा हा जो ओपनचा सामना झाला होता त्यामध्ये देखील आपण पाहिलं की जवळपास 78 ते 80 धावा झाल्या होत्या आणि नक्कीच जय भोलेनाथ सरलीपाडा हा संघ तिथे पराभूत झाला होता। यस 5 रन से वो मुकाबला आ रहे थे, लेकिन बहुत फाइट किया था उन्होंने कल देर रात। बहुत ही गजब का मुकाबला रहा था ट्रिपल एस और जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोलीपाड़ा के बीच में। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी कर रहे हैं टेम्पल एंड से आकाश। 30 रन बनाने के बाद हारी आउट हुए। बहुत अच्छी बल्लेबाजी की उन्होंने। आतिश बामड़े 10 ऑलराउंडर जो इनफॉर्म चले इस सीजन में उनमें उनका भी नाम है आतिश बामड़े। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए लंबा कद, तेज गेंद, बैकलीफ को नीचा करके ड्राइव करते हुए आउटफील्ड में पैरों के सामने गेंद रिकोशेज होती हुई पैरों से टकराने के बाद 4 रन। मदद से स्कोर 74। आपण बघू शकता कशा पद्धतीने नक्कीच बॅकलिफला खाली गेलं होतं आणि नक्कीच अप्रतिम फटक्याची निवड करताना नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी तांत्रिक त्रुटी जाणवली होती आणि 4 धावा प्राप्त झाल्या होत्या। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए टेम्पल हैंड से सामना करेंगे बैट्समैन आतिश बामड़े। चौके से खाता खोला है इस मतलब बहुत दर्शन है ड्राइव, लेकिन गेंद टकराई नॉन स्ट्राइकर पे। तेज थ्रो, 2 रन पूरे। इन 2 रनों से मराठा पंजाब का स्कोर आगे बढ़ता हुआ 76 रनों पे पहुंचा है, 76। आपण बघू शकता कशा पद्धतीने नक्कीच चेंडूला ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आपण पाहतोय की गोलंदाजाच्या हाताला लागून इथे वळाला होता मिड ऑन क्षेत्रामध्ये। 2 धावा प्राप्त करतोय आतिश, एक चांगली फलंदाजीला प्रत्यय देतोय। शेवटची 2 संधी, शेवटचे 2 चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षक चूक करतोय। आतिश 1 धाव प्राप्त करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र रोखलं जातंय आणि फक्त एकच धावावर समाधान। स्कोर इस वक्त आगे बढ़ता हुआ 77। 77 हो चुके। बहुत खूबसूरत दृश्य आप देख रहे हैं, दिलकश मंजर इस बंदरिया मारुति कालेर क्रिकेट ग्राउंड का। गेंदबाजी कर रहे आकाश। आखिरी गेंद लंबा हिट लेने की कोशिश, रन पूरा। अंपायर का क्या इशारा, बाई का। तो कुल मिलाकर मराठा पंजाब ने रन बनाए 78 और 79 की चुनौती रखी है। टॉस होने जा रहा है, नैनेश्वर चिकने सर वहां पे मौजूद है। दूसरी ओवर की जब गेंदबाजी होंगी, पहले 3 ओवर करेंगे मेरे साथी कमेंटेटर संदीप मौर्य।
धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तर नक्कीच ग्रामीण सेकंड राऊंड मधील आपण हा सामना पाहणार आहोत. कान्हाई पाये आणि काजल स्पोर्ट पूर्णा या दोन संघामध्ये. सन्माननीय रामजी भोईर साहेब मान्यवर कक्षामध्ये उपस्थित. मी आपणास विनंती करतोय या दोन्ही संघाच्या कर्णधारामध्ये आपण नाणेफेक करायचे. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या जोडीला आहेत. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे. पद्मनाथ चौधरी साहेब, त्यानंतर चंदन देवलीकर, सन्माननीय रामजी भोईर साहेब तसेच योगीजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नाणेफेक होत आहे. ग्रामीण मधील आपण महासंग्राम पाहणार आहोत. कान्हाई पाये आणि नाणेफेकीचा कॉल नक्कीच काजल स्पोर्ट पूर्णा संघाच्या बाजूने लागलेला आहे. वेलकम. मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये चालायचंय. पद्मनाथ, नाणेफेक जिंकलेले, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. आपण पाहतो फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत आणि ऑन फ्लड लाईट मध्ये नक्कीच फलंदाजी करणं थोडंसं कठीण होतंय. क्षेत्ररक्षण करताना समोरचा जो संघ आहे नक्कीच एक मोठा संघ आहे, ज्या संघाने बंद्रामारुती कालेर संघासारख्या संघाला पराभूत केलेला आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावापर्यंत. आणि ह्या 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी कुठल्या गोलंदाजावर मदार असेल? सुशांत आहे, प्रीतम, राहुल. पद्मनाथ, करण यावर्षी बराचसा फॉर्मात आहे. नक्कीच करण कडून काय अपेक्षा असतील? करण आणि आतिश कडून खूप अपेक्षा आहेत. जी गोलंदाजीची लाईन आहे तुमची त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न असेल? नाही, सेम लाईन आहे. नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चंदन देवलीकर माझ्या जोडीला आहेत. चंदन देवलीकर, ह्या स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर आपण केलेले आहेत. बंद्रा मारुती कालेर सारख्या संघाला आपण पराभूत केलेले आहेत. कशा प्रकारे पाहताय या स्पर्धेकडे पुढे जाण्यासाठी? खूप आनंद होतोय आणि आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. मागच्या ओपिनियन मध्ये आपण सांगितलं होतं की 100% देण्याचा प्रयत्न केला. चंदन देवलीकरने 100% दिलं होतं. ह्या स्पर्धेमध्ये, ह्या सामन्यामध्ये चंदन देवलीकडून काय अपेक्षा असतील? नक्कीच गेल्या सामन्यामध्ये जसा मी खेळ दाखवला तसाच या सामन्यामध्ये सुद्धा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेन. फलंदाजी करायचे प्रथम समोर काजल स्पोर्ट पूर्णा संघ, या परिसरातील एक नावाजलेला संघ आहे. या मैदानाची बरीचशी माहिती आहे, खेळपट्टीची बरीचशी माहिती आहे त्यांच्या खेळाडूंना. किती धावांपर्यंत जाल? 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. मात्र तुम्हाला असं वाटतंय की ह्या कंडिशन मध्ये 40 ते 45 धावा इनफ असतील? हो, नक्कीच. आमची बॉलिंग साईड थोडी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्ही 40-45 पर्यंत आमचा टोटल करूया. आणि हे 40-45 पर्यंत समजा जाल आणि त्यानंतर तुमचे असे कुठले गोलंदाज असतील ज्यांच्यावर आपली जास्त मदार असेल? सुभाष आहे, अभिजित आहे, जितेंद्र आहे. आणि ह्या नजाऱ्याबद्दल काय वाटतंय? आम्ही पहिल्यांदाच फ्लड लाईट मध्ये खेळतोय, त्याच्यासाठी योगेश भोईर यांना अभिनंदन करतो त्यांचं. आम्हाला फ्लड लाईट मध्ये आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मैदानावर न्यूज आहे. काजल स्पोर्ट पूर्णा संघाचे पद्मनाथ चौधरी या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केले कान्हाई पाये संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तर जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. त्या ठिकाणी आमचे समालोचक सज्ज आहेत मोरे सर, बावे सर आणि सुभाष धुमाल. उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा, त्याचप्रमाणे ओबीसी मोर्चा आघाडीचे ठाणे विभागाचे, ठाणे पालघर विभागाचे अध्यक्ष सन्माननीय हरिश्चंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे प्रशांतजी भोईर, उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा, त्याचप्रमाणे मान्य श्री बाजीराव भोईर साहेब सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे आतिशजी भामरे सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीनं हे मान्यवर कक्ष खुललंय, सजलंय, फुललंय. तर आपण पाहतोय 79 धावांचं लक्ष्य आहे ते मॅगी 11 या संघासमोर मराठा पंजाब या संघामार्फत ठेवलं जाते. कारण आपण जर फलंदाजीचा प्रत्यय पाहिलं तर आतिशने 8 धावा दिल्या होत्या, यशपालने 18 धावा केल्या होत्या. त्यानंतर दीपेश हा ट्रम्प कार्ड फलंदाज मात्र 0 धावसंख्येवर बाद झाला. हरीच एक चांगलं योगदान लाभलं, 30 धावा 11 चेंडू मधून त्यांनी लगेच आपल्या संघासाठी दिल्या. सुनीलने 6 धावा दिल्या होत्या. अजित 5 धावांचं योगदान देतोय, तर आतिश भामरे हा 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतोय.
प्रवेश देवळीकर आमच्याशी संलग्न होताना नक्कीच एक चांगला हरहुन्नरी खेळाडू आणि एक चांगला मित्र, चांगला समालोचक म्हणून भिवंडी तालुक्यामध्ये प्रवेश देवळीकर याचं नाव. सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना हार्दिक सदिच्छा, शुभेच्छा तमाम भिवंडी क्रीडा रसिकांकडून. पहिले षटक मुंडोरा एंड कडून आतिश ज्युनियर आतिश भांबरे गोलंदाजी मार्कवर येतोय. यष्टिरक्षकाची भूमिका एका भिवंडी तालुक्यातील हार्ड हिटर फलंदाज जितू गवळी. पहिला चेंडू नक्कीच पायावर आदळतोय. पायचीची दाट मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या नक्कीच मागणीमध्ये. Yes, beautiful ball, beautiful start from Atish Bambre. Is the key bowler, young and dashing all-rounder. He bowled bang on target and Maggie tried to sweep that ball. पहिला चेंडू निर्धाव हाताळण्यात यश मिळते आतिशला. एक चांगला युवा गोलंदाज. सुरेख चेंडू नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचं फुटवर्क पदधालित्य दाखवलं नव्हतं, योग्य फटक्याची निवड नव्हती आणि त्याच कारणास्तव चेंडू निर्धाव. बहुत खूबसूरत गेंदबाजी, आगे रख रहे हैं बैट्समैन को, जगह नहीं दे रहे. नो रूम सोफा इन प्रीवियस 2 balls. एक चांगली दर्जेदार गोलंदाजी. आतिश षटकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, बॅक टू बॅक 3 चेंडू जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. आपण पाहतोय की नक्कीच आचारसंहिता म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नक्कीच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी एक आचारसंहिता असलेले हे षटक आहे. बॉलिंग पॉवरचं षटक, मात्र फलंदाजीला नक्कीच प्राधान्य, एक चांगली फलंदाजी करण्यासाठी हे परिपक्व षटक असतं, मात्र इथे फलंदाजाला रोखून धरलंय, बांधून धरलंय. उसका कारण है कि क्रीज बॉक्स से खेल रहे हैं और जब आपके पैर नहीं चलते तो रन नहीं चलते और रन नहीं चलते तो टीमें नहीं चलती. मराठा पंजाब देखील अशी सुरुवात होती. सुरेख चेंडू आता मात्र मैदानाच्या समतळ चेंडूला इथे ऑन ड्राईव्ह करतोय. चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण करीपर्यंत 2 धावागडीची संधी डावकुला फलंदाज आपण पाहतोय मॅगी याला. 2 धावा अंकित करतायत श्री गणेश होतोय मॅगी 11 या संघाच्या धाव फळकाला. एक चांगलं वातावरण आपण पाहतोय, प्रसन्न असं वातावरण. सूर्य अस्ताला जाताना नक्कीच सूर्य आपल्याला रजा देतोय, मात्र नक्कीच क्रिकेटचं एक रंगतदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सायंकाळच्या प्रहरी एक चांगल्या पद्धतीनं सादर होतोय. पुढचा चेंडू आता मात्र सरळ चेंडूला स्वंग करतोय. बॅट खांद्याच्या मागे चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे 6 धावांसाठी खासदार षटकार. बहुत खूबसूरत.
हलकासा किनारा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात बाद। यह संदीप मोरे यासिर को इतने आसानी से तो इस विकेट पे आप नहीं खेल सकते। वो इस वक्त तालुका क्रिकेट के सबसे तेज और पेस एंड क्यूरियस गेंदबाज हैं और क्या बॉलिंग एक्शन है उनका डेल स्टेन और मेगडा से मिलता जुलता। नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं वेगवान गोलंदाजच्या तर रँकिंग मध्ये आपण पाहतोय सूरजला, त्यानंतर संतोष मडवी असेल, यासिर असेल, त्यानंतर आतिश असेल, बरेचसे असे गोलंदाज आहेत की नक्कीच वेगवान मारा करण्यामध्ये नक्कीच नामांकित। नक्कीच गोलंदाजाचं लक्ष नव्हतं, रनअप घेतला होता, मात्र पंचांचा हात नक्कीच कायम आडवा होता। पुढचा चेंडू यासिर, कोर्टामध्ये चेंडू इथे मात्र एक ऑकवर्ड लुक मध्ये खेळला जातोय। चेंडू वळतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडू अडवला जातोय, मात्र तत्पूर्वी संधी निर्माण होतोय ती आकाशला 2 धावा घेण्याची। 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली ती 14 वर 15 वर। धावा धावफलकावर एकंदरीत 3 चेंडू हाताळतोय गोलंदाज यासिर। 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करून एक बहुमूल्य गडी हरी याला बाद करतोय। पुन्हा एकदा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस डावा पाय पुढे घेऊन चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र बॉडी लँग्वेज सकारात्मक नव्हती। गोलंदाज ज्या वेळेला एक वेगवान चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू हाताळतोय त्यावेळेला नक्कीच त्या चेंडूची गती आणि त्या चेंडूचा मारा हा व्यवस्थित जाणून फटक्याची निवड करावी आवश्यक असते, मात्र तसं दिसत नाहीये, अभाव जाणवतोय आणि फलस्वरूप चेंडू निर्धाव। यासिर षटकातील पुढचा चेंडू आता मात्र एक ऑकवर्ड लुक मध्ये खेळतोय, अंतिम क्षणाला फक्त चेंडूला आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न करतोय। चेंडू वळतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडूची फेक केली जाईल, तत्पूर्वी संधी निर्माण होते आकाशला 2 धावा प्राप्त करण्याची। 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 17 वर 17 धावा। एक आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये खेळला गेलेला फटका, कारण असं वाटलं होतं की हा फटका नाही खेळला जाणार, मात्र अंतिम क्षणाला नक्कीच थोडासा बचाव करण्याचा प्रयत्न, मात्र फटका खेळला जातोय, बॅटचा स्पर्श होतोय आणि चेंडू वळतोय तो फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। यासिर षटकातील अंतिम चेंडू, नक्कीच पंचांकडे 10 मागण्याचा प्रयत्न, मात्र आपण फळीने आपला प्रत्यय द्यावा, आपलं जे काही आहे ती कला आपण बॅटच्या माध्यमातून सादर करावी, मात्र निर्धाव चेंडू। अशा पद्धतीने 2 षटकांची समाप्ती, धावफलकावर फक्त 8.5च्या सरासरीनं 1 गडी बाद 17 धावा। काय म्हणशील प्रवेश या 2 षटकांबाबत एकंदरीत? निश्चितच आपण बघितलं पहिली 2 षटके पॉवर प्लेची षटकं होती, ह्या षटकामध्ये जवळपास 25 ते 30 धावा या मॅगी 11 संघाने करायला हव्या होत्या, कारण आपण बघतोय 79 धावांचा पाठलाग करतोय मॅगी 11 निर्धारित 6 षटकांमध्ये, मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण होत्या। आतिश भांबरे आणि यासिर यांच्या दोन्ही षटकांचं विश्लेषण आपण केलं तर आतिश भांबरे यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 12, कुठलाही फलंदाज बाद केला होता, मात्र यासिर याने एक चांगली टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली होती आणि फक्त 5 धावा खर्च करत एक फलंदाज बाद करण्यात यश आलं होतं आणि त्याचाच दबाव म्हणून आपण धावफलकावर धावा बघतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 1 बाद 17, म्हणजे उर्वरित आता 4 षटकामध्ये विजयासाठी जवळपास 62 धावांची गरज असेल। आपण खेळाडू कक्ष बघतोय मॅगी 11 संघाचा एक चिंतेमध्ये खेळाडू आहेत, कारण आपण बघितलं पहिल्या 2 षटकामध्ये तो दबाव टाकायला हवा होता मराठा पंजाब संघासमोर, तो दबाव काही टाकता आलेला नाही मॅगी 11 संघाच्या खेळाडूंना। ज्या वेळेला मराठा पंजाब संघ खेळत होता पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा, तिसऱ्या षटकात 4 धावा, चौथ्या षटकात 17 धावा, 5व्या षटकात 22 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये 9 धावा, असं हे 6 षटकाचं विश्लेषण होतं। मात्र त्या विरुद्ध खेळताना आपण पाहतोय मॅगी 11 पहिल्या षटकात 12 धावा आणि दुसऱ्या षटकात 5 धावा। रणनीती वेगळी आहेत, डावपेच वेगळे आहेत, चेंडू आणि फळीमधील द्वंद्वयुद्ध रंगणार आहे। सायंकाळचं सत्र आहे, हवा गुलाबी, थंडी नक्कीच जाणवते, मात्र क्रिकेट गरम आहे, क्रिकेट जिवंत आहे। संदीप आता मात्र पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत आणि आता गोलंदाजीचा जो येतो, जे इकॉनॉमिकल गोलंदाज आहे संपूर्ण सीझन मध्ये ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती तो असा गोलंदाज तो रकीब, याच्याकडनं पुढे अपेक्षा असतील मराठा पंजाब संघाला। भिवंडी झहीर खान, रकीब
लेफ्ट ओव्हर द विकेट. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जितू गवळी मार्फत नक्कीच दाद मागण्याचा प्रयत्न होता, मात्र अंतिम क्षणाला पाहतोय की थोडस उजव्या स्टेनच्या बाहेर येणारा चेंडू स्वतःला सावरतोय, मात्र चेंडू निर्धाव. बहुत खूबसूरत गेंदबाजी करते हैं और इकोनॉमिकल किफायती गेंदबाज है इस सीजन में रकीब. निश्चितच सिद्दीक सर, आपण बघितलं ज्याप्रमाणे झहीर खानचे ऍक्शन आहे त्याचप्रमाणे यॉर्कर लेनचे गोलंदाज आपण बघतोय रकीब याच्या गोलंदाजीकडनं. रकीब आता मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू वळतोय मिड ऑफ मधून डीप मिड ऑफ मध्ये. जोपर्यंत वन बाउंड चेंडू कलेक्ट केला फेकी केलेल्या यष्टीरक्षकाजवळ तत्पूर्वी संधी निर्माण होतोय 2 धाव घेण्याची मॅगीला. Yes, not a very good stroke played by Maggie. That was a juicy half volley, but he played in the air just in front of Atish. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते एकंदरीत 19 वर. अजूनही 60 धावांची गरज. पुढचा चेंडू आता मात्र आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. जितू गवळी नक्कीच थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये आले होते की चेंडू आपल्या जवळ येईल का बाउन्स होईल, मात्र नक्कीच हातामध्ये येतोय आणि एकच धावावर समाधान मानतोय तो मॅगी. Yes, last one was on the leg stump and tucked away all on the ground, but equally stopped from the fielder in deep. एका धावेने धावसंख्या पोहोचते 20 वर. 20 धावा धावपळकावर. अजूनही विजयासाठी आवश्यक धावा आहेत त्या 59. चेंडू शिल्लक असतील ते 23. 21 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच थोडस जितू गवळी क्षेत्ररक्षणाचं जाळं वेगळ्या पद्धतीनं रचतोय, आखणी वेगळी करतोय. कारण नक्कीच ज्या वेळेला एखादा चांगला फलंदाज खेळतो त्यावेळेला नक्कीच त्याला क्षेत्ररक्षणाचं जाळं हे अभेद्य असावं. याकीब हलक्यातून फक्त स्टीअर करण्याचा प्रयत्न. चेंडू दिशा देतो, चेंडू वळतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक टेक्निकल शॉट आणि 4 धावांसाठी खासदार चौकार. धन्यवाद. क्षेत्ररक्षक होता त्याला ह्यापूर्वी आत घेतलं होतं, शॉर्ट पॉइंटला घेतलं होतं आणि थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला डीप थर्डमॅनला ठेवलं होतं आणि त्याचाच फायदा उचलला होता फलंदाज. नहीं, इसे कहते हैं कि नजाकत ज्यादा और ताकत कम, मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट. निश्चित लेट खेला था, लेट कट किया था वहां पर. पुढचा चेंडू आता मात्र व्ही शेप मध्ये ऑन दी आइस खेळला गेला फटका. लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करतोय. वाघाची धार फोडला पार. चेंडू सीमारेषे पार. खासदार षटकार. एक चांगली फलंदाजीला प्रत्यय देतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 30 धावा. आता मात्र नक्कीच एक धावांची लयलूट, एक तंत्रशुद्धता आणतोय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आकाशचा फलंदाज. 3ऱ्या षटकात धावांची लयलूट नक्कीच केली जाते रकीब या गोलंदाजावर. आपण पाहतोय आकाश आणि मॅगी हे 2 फलंदाज मैदानाच्या आत. आता मात्र नक्कीच खेळण्याचा मनसुबा नव्हता, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तो फलंदाज आकाशने. निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने 3 षटकांची समाप्ती 10च्या सरासरीनं वाटचाल करतोय तो मॅगी 11 संघ. अजूनही 3 षटक शिल्लक. मात्र या 3 षटकामध्ये काय घडामोडी होत आहेत, कशा पद्धतीने चेंडू आणि फळीमधील रण धुमाळी रंगते, कशा पद्धतीनं हा खेळ रंगतोय याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर येतील माझे सहकारी मित्र मराठी राज्यभाषा प्रभेश देवळीकर. धन्यवाद संदीप मोरे. आपण बघतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावांचा पाठलाग करतोय मॅगी 11 संघ. तर धावपळका धावा आहेत त्या 30. अजूनही उर्वरित 3 षटकांमध्ये जवळपास 49 धावांची गरज असेल विजयासाठी मॅगी 11 संघाला. जवळपास मोरे सर आपण बघितलं 16.33 ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामध्ये मॅगी 11 संघाला. मात्र एक मदार असेल ती म्हणजे यासिर, एक चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि एक मात्र जो फलंदाज बाद झालेला आहे तो फलंदाज बाद करण्यात यश आलं होतं ते यासिर यास. या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय ते आपण बघायचं आहे. मिडल कॉन्फरन्स घेतली जाते. यशपाल जितू
यांच्याकडनं कशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करावी त्या प्रकारची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या टीम मार्फत केली जाते. मला थोडी मराठा पंजाब आपण संघ बघतोय युवा आणि अनुभवी असं खेळाडूंचा मिश्रण असलेला हा संघ आहे आणि त्याचाच आपण परिपक्व बघितला तो म्हणजे मागच्या बाली ट्रॉफीचा चॅम्पियन संघ झाला होता तो म्हणजे मराठा पंजाब संघ. वेळेच्या संदर्भात सहकार्य करावं सर्वांनी खेळाडूंनी विनंती असेल. यासिर बंद्रा मारुती मंदिराकडनं गोलंदाजी करताना सामना करेल तो फलंदाज मॅगी. यासिर आता चेंडू अतिशय सुरेख असा फटका चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. And firmly driven just cross the long on boundary. Terrific shot from Captain Maggie. नक्कीच आपण पाहतो ओव्हरपीच डिलिव्हरी होती आणि नक्कीच थोडस पद्धतदलित वापर केला होता. हा फुलिंग चेंडू लिफ्ट केला तो ऑन आउटर क्षेत्र क्लिअर करतोय सरळ 6 धावांसाठी. मॅगी एकमात्र खेळाडू जो किल्ला लढवताना दिसतोय. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा उचली घेतोय आणि परिपूर्ण चुकतोय तो म्हणजे फलंदाज मॅगी. मॅगी हा खेळतो वैयक्तिक 21 या धावसंख्येवर खेळतोय. म्हणजे थोड़े से नाराज थे यासिर जिस तरह से वापसी की उन्होंने. बहुत तेज गेंद की बल्ले के करीब से चली गई. तेज गेंदबाज का अक्सर देवली का ऐसा रहता है कि तेज गेंदबाज का जो हथियार है वो यॉर्कर और बाउंसर है. अगर उनके पास ये दो हथियार नहीं तो तेज गेंदबाज नहीं. निश्चितच सिद्दीक सर. यासिर आता चेंडूवर पे चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू देतो मिड ऑफ कडे जातो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावचा प्रयत्न केला तो मॅगे मार्फत आणि बघता बघता दोन्ही फलंदाज 2 धाव पूर्ण करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 25. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं टीम के कैप्टन. गेंदों को अच्छा पढ़ रहे हैं. गेंद के ऊपर आके ड्राइव लगा रहे हैं आंखों के नीचे. अच्छा शॉट खेला था वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. 38 धावसंख्या होत आहेत. मॅगी खेळतो वैयक्तिक धावसंख्याची 23. यासिर आता चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडू हा चालतोय तो यासिर. संघाची धावसंख्या स्थिर संघाची धावसंख्या आहे ती 38. एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ. पहले पे सिक्सर, दूसरी अच्छी गेंद, तीसरे पे 2 और चौथी अच्छी गेंद. सिद्दीक सर आपण बघितलं जर सामना जिंकायचा असेल तर आता मात्र दुहेरी एकेरीची अपेक्षा न करता मोठ्या फटकांची अपेक्षा करावी लागेल ती म्हणजे मॅगी एलेव्हन संघाला. यासिर आता चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू मात्र चेंडू शिरेला लागून जातोय तो शॉर्ट पॉइंट कडे अडवला जातोय. पण त्यांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अवांतरच्या रूपाने 1 धाव मिळते. एका धावने संघाची धावसंख्या होते ती 39. सिद्दीक साहेब आपण बघितलं टप्पा पडल्यानंतर चेंडू अंगाला आदळला होता. त्याचा वेग एवढा होता की चेंडू अंगाला आदळून शॉर्ट पॉइंट कडे चेंडू गेला होता. डीप मधून क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवायला यावं लागलं होतं. त्यावर 1 धाव पूर्ण केली होती ती म्हणजे फलंदाज. पहली गेंद देखी थी जब भी कहा था कि इस पिच में उछाल बहुत अच्छा है. गेंदें बैठ भी जाती है और जब गेंद बहुत तेज सीने के करीब आती है तो उस पर पुल लगाना इतना आसान नहीं है. यासिर संघाची धावसंख्या आहे ती 39. म्हणजे अजूनही जवळपास 40 धावांची गरज असेल विजयासाठी मॅगी इलेव्हन संघाला. आणि यासिर आता चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा येत नाही मात्र चेंडू अडवला जातो अतिश मार्फत. 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावावर समाधान. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 40 या धावसंख्येवर जाते. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकर धाव लागते त्या 40. म्हणजे उर्वरित 2 षटकामध्ये जवळपास 39 धावांची गरज असेल विजयासाठी
ती म्हणजे मॅगी 11 संघाला. इमेजिन बताना. वेलकम सिद्दीक सर. फोन करना. सिद्दीक सर, फक्त 2 षटकांचा खेळ बाकी आणि 2 षटकामध्ये विजयासाठी 39 धावांची गरज असेल मॅगी 11 संघाला. कशा प्रकारचे कानमंत्र देऊ इच्छिता आपण मॅगी 11 संघाला? नहीं, यहाँ पर कान मंत्र तो हम कुछ भी दे करना जिनको है उनको करना है. ये तो बात है कि इस सिचुएशन में कप्तान खुद वहां पे पिच पे मौजूद है कि स्थिति बहुत ही ज्यादा नाजुक है, ज्यादा रन चाहिए. ये देखिए बहुत खूबसूरत नजारा हमारे बाईं और समंदर की लहरें बताई जा रही है. बहुत खूबसूरत नजारा. कभी कभी तेरी पलकों पे झिलमिलाऊं मैं, तो इंतजार करे और भूल जाऊं मैं. समंदरों में पहुंचकर फरेब मत देना, कहो तो खुद ही किनारे पे डूब जाऊं मैं. क्या बात है सिद्दीक सर. दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 2 षटकामध्ये 39 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास 19.5 ची सरासरी राखावी लागेल, ती म्हणजे मॅगी 11 संघाला. ये जो ओवर है परवेश देवलीकर, ये ओवर दोनों टीमों के लिए बहुत निर्णायक रहेगा, क्योंकि इसमें मैगी के बल्लेबाज जरूर कोशिश करेंगे रन बनाने की. सिद्धी सर, आपण बघितलं मॅगी 11 संघाच्या फलंदाज फक्त एकच बाद झालाय, तो म्हणजे फलंदाज हरी, जो 0वर बाद झाला होता. म्हणजे अजूनही जवळपास 7 फलंदाज हे त्यांच्या सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये शिल्लक आहेत. एक मात्र फलंदाज आहे तो मॅगी, जो खेळतो वैयक्तिक धावसंख्या 23 या धावसंख्येवर एक मात्र फलंदाज खेळतो मॅगी, जो स्वतः कर्णधार आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 5वं षटक घेऊन एक अनुभवी गोलंदाज जितू गवली. आता चेंडूला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता. फुल टॉसवर चेंडू घेऊन चेंडू भिडकावून देतो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आकाश से कह रहे हैं जूजी फुल टॉस गेंद थी. अब परवेश देवलीकर, घी का लड्डू अगर टेढ़ा भी हो तो खाने में तो मजा देता है ना. निश्चितच सिद्दीक सर, आपण बघितलं होतं जितू गवळीला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू फुल टॉसवर घेऊन आकाशाने भिडकावून दिला होता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने आता मात्र थोड्याशा अशा पल्लवी झालेल्या आहेत, त्या म्हणजे मॅगी 11 संघाच्या एक दबाव असेल जितू गवलीवर, कारण पहिल्या चेंडूवर षटकार लागतोय. आकाश खेळण्यासाठी सज्ज. जितू आता चेंडू हाफ पिच चेंडू, मात्र पंचांच्या दोन्ही हात समांतर दिशेने फैलतात. वाईडच्या रूपाने, अवांतरच्या रूपाने एक धाव. अंपायर इज द बेस्ट जज, लेकिन मैं समझता हूं कि अच्छी तेज गेंद की थी वहां पर. अंपायर इज द बेस्ट जज हम नहीं कह सकते, लेकिन बढ़िया बाउंसर था वहां पर जीतू गवली का. जितू आता चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकला होता, तेच तरार डिलिव्हरी केली होती जितू याने. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आता मात्र एक चांगला टप्पा पाहायला मिळतोय जितू गवळी यांच्याकडनं. सिद्दीक सर, आता चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, त्याच पद्धतीने चेंडू ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. पंचांचा हात आकाशाच्या दिशेने वळतोय आणि अशा प्रकारे दुसरा झटका बसतोय, तो म्हणजे मॅगी 11 संघाला. यस, बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं वहां पर जीतू गवली. और पायगांव जो है वहां से भिवंडी क्रिकेट को क्या तोहफे मिले आपको तो पता है. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी, जीतू गवली, कमेंटेटर परवेश देवलीकर, और सबसे बढ़कर मराठी की कमेंट्री की दुनिया का स्कूल डॉक्टर गवली सर. निश्चितच संध्याकाळी त्यांच्या बरोबर माझं बोलणं झालं होतं. मला त्यांनी मेसेज दिला की उद्यापासून ते रेग्युलर या स्पर्धेमध्ये हजर राहतील.
9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असेल मॅगी 11 संघाला. आणि फलंदाज येतो फलंदाज अल्ताफ. आज भी अल्ताफ उस शॉट को नहीं भूले होंगे जो उन्होंने रिवर्स मारा था और विहान मित कुमार बाली ट्रॉफी में विजयी हो गई थी. अल्ताफ याच्याकडे सुद्धा एक मोठे फटके खेळण्याची क्षमता, एक कलात्मक क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे अल्ताफ याच्याकडने. बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर है. मुकाबला अभी भी मुकाबले में जान है और वो जो कहते हैं ना सास है तो आस है. जितू समोर येतो फलंदाज अल्ताफ. एक तंत्रशुद्ध फलंदाज अल्ताफ. आता चेंडू रिसिव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा आलेला नव्हता, मात्र 22च्या रूपाने एक धाव पूर्ण करतो अल्ताफ. अवांतरच्या रूपाने एक धाव मिळते. एका नावाने संघाची धाव संख्या होती ती 48. 8 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज मॅगी 11 संघाला. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर उर्वरित चेंडूमध्ये कमबॅक करतोय जितू गवली. मी म्हटलं होतं अनुभवाचा एक भरणा आहे जितू गवली यांच्याकडे आणि त्याचाच पुरेपूर फायदा उचलताना जितू गवली. आता मात्र विजयासाठी 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. मॅगी खेळण्यासाठी सज्ज. आता चेंडूला स्विंग केलाय. चेंडू आता तो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॅगी जो स्वतः संघाचा कर्णधार आहे तो वैयक्तिक 29 धावांवर खेळतोय. म्हणजे सिद्धेसर निश्चितच मॅगी जोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर राहिला तर मात्र खतरेची घंटी ही मराठा पंजाब संघासमोर वाजवत राहील. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज जितू मुंडोरा यांकडनं गोलंदाजी करताना मॅगीसाठी. आता जो चेंडू स्लो आर्म डिलिव्हरी केली होती. एक्सपीरियंस अपने अनुभव को यूटिलाइज किया था जीतू गवली ने. 1 ओवर और जीतने के लिए जो रन चाहिए वो है 25. निश्चितच 25 धावांची गरज असेल विजयासाठी मॅगी 11 संघाला. 25 आता आपण बघितला तर आमचे गुरुवर्य सिद्दीक सरांना एक सिल्वर जुबली वर्षामध्ये कॉमेंट्री करतायत आणि आमच्याकडनं त्यांना एक सिल्वर जुबली कॉमेंट्रीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. धन्यवाद देवलीकर. 25 रन चाहिए. इस तरह का जब लक्ष्य रहता है संदीप मोरे तो पहली या दूसरी गेंद पे अगर बड़ा स्ट्रोक आता है तो हम मानते हैं कि मैच को लेकर चल रहे. नक्कीच सुरुवातीचे 2 मोठे फटके या सामन्याची दशा आणि दिशा दोन्ही स्पष्ट करतील की कुणाच्या बाजूने सामना झुकेल. आणि गोलंदाज आपण बघतोय कोणाच्या हातामध्ये. या सीझनचा इकॉनॉमिक बॉलर रकीब याच्या हातामध्ये. बहुत जबरदस्त कप्तानी कर रहे हैं वहां पर. रकीब को बुलाया गया है.
रकीब बंद्रामूर्ती मंदिराकडनं गोलंदाजी करताना समर्थ फलंदाज एक तंत्रशुद्ध फलंदाज अल्ताफ, ज्याच्याकडे मोठी फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे, काबिलता आहे. रकीब आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो फाईनलेकडे, एक धाव पूर्ण केली तर दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत चेंडूची फेक येते तोपर्यंत बघता बघता 2 धाव पूर्ण करतोय तो म्हणजे अल्ताफ. Yes, a miscue hook stroke indeed. Unconventional hook shot. Try to play through the square leg. Ball is towards top edge. Rose behind. Well stop and finally he gets to 5 balls, 23 runs. Captain having a word with Altaf Sheikh. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता विजयासाठी मॅगी 11 संघाला. रकीब समर्थ फलंदाज अल्ताफ. आता जर चेंडू यॉर्क मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू सोडून दिला होता अल्ताफ याने आणि 2 धावा पूर्ण करतात. बऱ्याचशा अंतराने पंचांच्या दोरी आज समांतर दिशेने पळतात. अशा प्रकारे 1+2 अवांतरच्या रूपाने 3 धावा येतात. 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती नहीं रख पाए बर्फ अपने सर पर, ज्यादा तेज करना चाहता, भटक गए दिशा में. टर्निंग पॉइंट ठरू शकतो हा चेंडू. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. यस, एक एक रन कीमती है. एब्सोल्युटली ट्रू. आता चेंडू अतिशय सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र जातोय तो पॉइंट सीमारेषेकडे जातो. यशपाल चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धाव पूर्ण करतात. चेंडू अडवण्यामध्ये यश येतो यशपाल यास, मात्र 2 धाव पूर्ण करतात. 3ऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता दोन्ही फलंदाज 3 धावा पूर्ण करतात. 4थ्या धावाला जातोय अल्ताफ, मात्र जोपर्यंत फेकी येते तोपर्यंत 3 धाव पूर्ण करतात फलंदाज अल्ताफ आणि मॅगी. बहुत खूबसूरत फील्डिंग का नमूना. हालांकि गेंद घूम गई थी जब मिस्क्यू कवर ड्राइव लगा था, फिर भी बहुत बढ़िया फील्डिंग. 1 रन अपने टीम के लिए बचाया. खुद बाहर गए लेकिन गेंद को अंदर किया. 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती 62. म्हणजे उर्वरित 3 चेंडू, 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. आता मात्र एकच सामन्यामध्ये जान निर्माण केलेली आहे ती म्हणजे मॅगी 11च्या फलंदाजांनी. थोडस विचार करण्याला भाग पडले ते म्हणजे मराठा पंजाब संघाच्या कर्णधाराला. यानंतरचा सामना ग्रामीण क्रिकेटचा सामना असेल. काजल स्पोर्ट्स पूर्णा आणि कान्हाई स्पोर्ट्स पाये. नाणेफेक जिंकलेले काजल स्पोर्ट्स पूर्णा संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले कान्हाई पाये संघाला. रकीब खेळण्यासाठी सज्ज मॅगी, जो खेळतो वैयक्तिक धावसंख्या 29. सलामी चाललेला फलंदाज मॅगी स्वतः कर्णधार आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. रकीब आता चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अतिश याच्याकडनं मिसफील्ड होते आणि अशा प्रकारे 4 धावा या समोरच्या संघाला बहाल करतोय तो म्हणजे आतिश. यस, अब कहना होगा कि दबाव में आती हुई मराठा पंजाब की फील्डिंग. ये देखिए बैकफुट पे चले गए थे, हुक किया था वहां पर लेकिन मौका नहीं. हालांकि बहुत बढ़िया कोशिश की थी आतिश पाटिल ने जंप लगा के रोकने की, लेकिन सिद्धेश्वर निश्चितच सिद्धेश्वर आपण बघितलं पहिल्यांदा चेंडूला कॅच करण्याचा प्रयत्न केला होता आतिशाने. बघितलं टप्पा पुढे पडतोय, मागे आले मात्र टप्पा बाउन्स होऊन आतिशाच्या वरने जातो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 66. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. कोणाचं 3-13 वाजतोय येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मैच में वापसी करती हुई, और यही कारण है कि अब मराठा पंजाब के जो सीनियर खिलाड़ी है, इस सीजन में ये 13वां सिटी क्रिकेट का शो है और मैचेस इतने क्लोज रहे. बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल ऑफ दिस सीजन, कोई नहीं कह सकता कि चैंपियन कौन बनेगा. नॉट आउट 33 मॅगी. 3 चेंडू 13 धावा. अतिशय बिकट परिस्थिती असेल. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा सामना आहे. रकीब
मॅगीसाठी. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली येतोय अतिश, मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावचा प्रयत्न केला जातोय दूरवरनं दीपेश जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात. तिसरा धावचा प्रयत्न केला जातोय मात्र मॅगी यानं बघितलं अल्ताफ स्वतःची विकेट फेकून देतोय. कुठली गरज नाही सिद्दीक सर, आपण बघितलं 2 धावा आल्या होत्या. हाँ लेकिन यहाँ पर अब कुछ बचा नहीं है. 2 गेंदों में कितने रन चाहिए? 11. अब तक सिटी क्रिकेट में 8 मरतबा गोल्डन 6 लगा है और 2 मरतबा गोल्डन बाउंड्री. लेकिन ये कारनामा सिर्फ मैगी 11 के सामने ही सारा इंडियंस के कप्तान दिलीप पाटिल ने किया था. आरिफ की 2 गेंदों पर 11 रन ही चाहिए, 10 रन चाहिए थे और उन्होंने 12 रन बना दी. नक्कीच सर्व काही झालंय, मात्र सुपर ओव्हर ही बाकी आहे. जर 10 धावा झाल्या तर सुपर ओव्हर, जर 11 धावा झाल्या तर विजय, आणि नक्कीच जर 10 पेक्षा कमी धावा झाल्या तर मराठा पंजाब संघ विजयी. यस, तीनों ऑप्शन खुले हुए हैं, इसीलिए तो क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा गया. परंतु माझे प्रिडिक्शन बघितलं की तिन्हांपैकी एक तरी गोष्ट होईल नक्की. अभी तीनों में से एक नहीं हुई तो चौथा ऑप्शन क्या है आपके पास? यही तो प्रिडिक्शन है सर. या तो आप ये कह रहे हैं कि दोनों को दोबारा खिलाया जाए. दोन चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. मॅगी जो खेळतो वैयक्तिक धाव संख्या. ये देखिए दीपेश माली कह रहे हैं कि ढील महंगी पड़ सकती है. सब अच्छे खिलाड़ी इस वक्त बाउंड्री लाइन पर है. हरी, आतिश बामड़े, दीपेश माली, आतिश पाटिल सभी बाउंड्री पर हैं. हमारे बीच गणेश पाटिल जी का आगमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत है, सुस्वागतम. उनको क्या मालूम इधर कम्युनिकेशन. रकीब 2 चेंडू आणि 11 धावा. आता तर चेंडूला पूल केलाय, चेंडू जाते तो फाईन लेग सीमरेषेकडे. 1 धाव पूर्ण केली जातोय, अजित चेंडूच्या खाली येतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण करते तो म्हणजे फलंदाज मॅगी. 1 चेंडू आणि 9 धावा. अच्छी सोच, लेकिन वो पीछे गए, उन्होंने कैच को कोशिश नहीं की. अब कोई वाइड या नो ना हो तो मराठा पंजाब अगली पायदान पे पहुंचती भी, लेकिन इस मैच के लिए दोनों टीमों को इस वक्त सराहना करनी होगी. मैगी 11 ने भी बहुत बढ़िया क्रिकेट खेला, कप्तान ने. आणि सिद्दीक सर, ही जी सिच्युएशन असते ना, या सिच्युएशन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक व तो मोठा असो किंवा बारका असो रिक्स घेण्याच्या पवित्रामध्ये नसतो. रकीब 1 चेंडू आणि 9 धावा. आणि अशा प्रकारे चेंडू जाते तो सीमारेषा बाहेर आणि मॅगी 11 या स्पर्धेच्या बाहेर. 4 रन से मराठा पंजाब ने मुकाबला जीता है. कॉन्ग्रेचुलेशन मराठा पंजाब, द कैप्टन एंड योगेश भोईर. हार्ड लक मैगी 11, द कैप्टन मैगी. लेकिन एक बात तो है कि मैगी 11 ने फिर से बता दिया है कि तालुका क्रिकेट में उनका क्रिकेट बहुत आला है. जीत और हार संदीप मोड़े लगी रहती. आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम बढ़ते संदीप मोड़े के साथ. सामनावीर पुरस्कार जातोय हरी, ज्याने 30 धावा 11 चेंडू मध्ये पटकावल्या मराठा स्पोर्ट्स पंजाब या संघासाठी आणि एक अप्रतिम फलंदाजीला प्रत्यय देताना 79 धावा उभारण्यासाठी एक बहुमूल्य योगदान दिलं होतं. हरी याचं नामांकन होत आहे सामनावीर या पुरस्कारासाठी. हरीने मान्यवर कक्षामध्ये यावं आणि तिथे आमचे सन्माननीय अतिथी यांच्या शुभ उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते सामनावीर हा सन्मान, हा बहुमान, हा किताब प्रदान होईल तो हरीला. सन्माननीय गणेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हरी याला आपण सामनावीर या किताबानं सन्मानित करायचं आहे. यापुढचा सामना काजल स्पोर्ट्स पूर्णा विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाये ग्रामीण पूल मधील हा सामना असेल.
और उसके बाद दोनों टीमों को सिटी की तैयार रहना है। वीरेन स्पोर्ट और बी इंडियन, आप दोनों को टॉस के लिए 4 ओवर के बाद तैयार रहना है। अप्रतिम फलंदाजी हरीची 11 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलं होतं आणि एक चांगली यष्टिरक्षकाची भूमिका देखील ज्या वेळेला जितू हा गोलंदाज करत होता त्यावेळेला नक्कीच हरीने चांगलं यष्टिरक्षण केलं होतं। मी विनंती करतोय गणेश पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते हरी यांना आपण सन्मानित करावं। सामनावीर हा पुरस्कार दिला जातोय हरी याला आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता। हरीची एक प्रसन्न मुद्रा। जॉर्ज बेली ऑफ भिवंडी, हरी आमच्या स्कोरर मध्ये नक्कीच फेरबदल होतोय। धूम मचा के करते हैं कमेंट्री कमाल, ऐसे है सुभाष धुमाल।